आतापर्यंत रात्री निघाले त्यात काँग्रेसवर टीका केली आहे. मित्र पक्षांच्या भावनांचा विचार न करता एखाद्या विषयावर अंतर राखणं हा दृष्टिकोन संस्कृत ठरेल. तुम्ही राष्ट्रीय पक्षाने आणि राजकीय राजकारणात काँग्रेस ही इतर पक्षाच्या नीतीवर चालत नाही, ते त्यांच्या नीतीवर चालते. म्हणून जे काही सरकार पडलं त्या टायमाला काँग्रेस कारणीभूत होतं हे म्हणणं आता यांना ते जाणवतंय. परंतु हे सरकार त्याच्यापूर्वीही 6 महिन्यापूर्वी पडलं असतं. त्यासाठी आमचे भास्कर जाधव यांना जाणून बुजून तालिका अध्यक्ष पदावर बसवलं, 12 आमदार निलंबित केले आणि म्हणून हे सरकारचा जो कालावधी मरण जे होतं ते 6 महिने पुढे ढकलले गेलं होतं. एक बरं झालं, संजय राऊतला या माध्यमातून हे तरी कळालं की ज्यांच्या विश्वासावर उद्धव साहेबांचं भाषण आहे त्यात. उद्धव साहेब जेव्हा हा मेळावा आमचा झाला बीकेसीला, त्या टायमाला उद्धव साहेब असे बोलले होते, मी 25 वर्ष मित्र म्हणून ज्यांच्या बरोबर राहिलो त्यांनी मला सडवलं, परंतु ज्यांच्या विरोधात मी बोललो त्यांनी मला सन्मान दिला. या सन्मानाच्या भुकेपायी जेव्हा ते काँग्रेस बरोबर गेले त्याचे परिणाम आज त्यांना दिसत आहेत की पक्ष सुद्धा संपलेला आहे. म्हणून आता काँग्रेसवर टीका करून तुम्हाला चालणार नाही, तर तुम्ही घेतलेला चुकीचा निर्णय हा आज पश्चाताप तुम्हाला करायला भाग पाडतो. 6 महिने अगोदर झालं असतं. हे 12 आमदारांनी जे निलंबित केलं फार सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं ना. का निलंबित केलं? मला महाविकास आघाडीने केला होता. हे बघा, मी अनेक वेळेला आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज पाहिलेलं आहे, ज्या ठिकाणी एखादा मोठा नेता अपघाती जातो किंवा दुर्दैवाने त्याचं निधन होतं त्यावेळेला त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक व्हावी अशी सर्वांची इच्छा असते आणि संस्कृती आपली. म्हणून पक्ष कोणत्या पक्षाचा नेता हे न पाहता अशा निवडणुका बिनविरोध व्हाव्यात या भूमिकेवर सर्वजण असतात. उद्या काँग्रेस असो का आणखी शिवसेनेचा असो का भाजपचा असो, कोणीही असो, हे काय. म्हणून अशा वेळेला बिनविरोध निवडणुकी झाली पाहिजे. परंतु आता काँग्रेस ज्या पद्धतीने त्यांचा उमेदवार जाहीर करतो, यामुळे महाराष्ट्राच्या या असलेल्या संस्कृतीला किंवा असलेल्या पहिल्याच्या जे काही चालत आलेल्या परंपरेला छेद निश्चित काँग्रेसने दिलेला आहे आणि याचा परिणाम येणाऱ्या भविष्यामध्ये सगळीकडे दिसेल. त्यांचा तो पक्षाचा अंतर्गत विषय आहे, त्याच्यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही. परंतु हे बॅनर कोणी लावले, काय लावले अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु एक निश्चित आहे की अशी धुसफूस ही राष्ट्रवादीमध्ये अजितदादा गेल्यानंतर त्याचं आता प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि आम्हाला असं वाटतं की सुनेत्राताई वहिनी जे आहेत त्या सक्षम आहेत, ते याच्यावर निश्चित तोडगा काढतील. नितेश राणे आता नेमके काय स्टेटमेंट देतो देव जाणे. त्यांनी कशाच्या आधारावर बोललोय हे माहित नाही. इतिहासकार काय सांगतात, आम्ही भाषणामध्ये काय बोलतो, वास्तविकता काय आहे, मला वाटतं ते 18 पगड जातीला बरोबर घेऊन चालवण्याची कसं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होती आणि ते त्यांनी वेळोवेळी सिद्ध सुद्धा केलं. हे बघा, आता खऱ्या अर्थानं अंजली दमाने जे काही आरोप केले त्याची चौकशी झाली पाहिजे. यांच्याकडेच हे सीडीआर कसे येत आहेत, हे कुणाशी मिळालेले हे सुद्धा पाहावं लागेल. असा कुणावरही आरोप करून कुणालाही बदनाम करण्याचा प्रयत्न हा आता राजकारणामध्ये सर्रास आता फॅशन झालेली. म्हणून पोलिसांची चौकशी चालू आहे. पोलीस तपासामध्ये जे निघेल त्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं हे या खराच प्रकरणामध्ये असं करणं योग्य नाही. ज्यांना प्रोत्साहन द्या ना, पोलिसाच्या टीम मध्ये त्यांना भरती करा, आमचा थोडी विरोध आहे त्यांना. परंतु अशा प्रकारे जर प्रत्येक जण आरोप करत बसलं तर पोलीस तपास हे योग्य पद्धतीने होणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे.
आमची भूमिका प्रामाणिकपणे आहे. जो कोणी त्याच्यात आरोपी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. तो कोणत्याही पक्षाचा असो, राजकीय पक्षाचा असो किंवा अधिकारी असो, त्याला ह्या प्रकरणामध्ये जो कोणी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, एवढं स्पष्ट धोरण आमचं आहे. म्हणून तपास कसा करायचा, तपासाची दिशा कशी असली पाहिजे, यावर सरकार योग्य तो निर्णय घेत असते. घराबाहेरच्या माणसाची अनेक जमिनी आहेत. या ठिकाणी सगळ्या जमिनी सरकार जमा करणार त्याच्यावर निर्णय आता पहिले समोर येऊ द्या. आताच्या घडीला असं कोणतीही जमीन उचलायची आणि सरकारकडे जमा करायचं असं काही कायदा नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये ती संपत्ती आता सांगितलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय ईडी त्याच्यामध्ये इंटर करणार आहे. जेव्हा ईडी इंटर करेल त्या टायमाला ही संपत्ती आणि म्हणजे बेकायदेशीर पद्धतीने जमवली हे जेव्हा सिद्ध होईल ती सरकार जमा होईल. एलपीजीच्या संदर्भामध्ये हा जी काही गॅस टंचाई होते त्याच्यामुळं संभाजीनगरमध्ये अनेक कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या कॅबिनेटमध्ये सुद्धा हा विषय निघाला होता. ऑटो एलपीजी हा एक वेगळा विषय आहे आणि एलपीजी गॅस हा वेगळा आहे. या दोन्ही विषयावर गेल्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली होती. माननीय मुख्यमंत्र्यांनी सचिवांना काही आदेशित केले होतं आणि त्यानुसार बैठकही झाली होती. परंतु मनात संजय गायकवाडांनी जो काही आरोप केलेला आहे तो तिथल्या स्थानिक राजकारणावर केला असावा आणि या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेब ही संपूर्ण माहिती घेतील आणि असा प्रकार जर घडत असेल तर निश्चितच वरिष्ठ नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा निश्चित होईल आणि त्यातून योग्य तो मार्ग सुद्धा निघेल.